आज आपण आपल्या मार्गामध्ये आपण पाहून राहिलो। आज लाखोंच्या पटीमध्ये सेवक मार्गामध्ये येतात आणि मार्गामध्ये येऊन सुखी समाधानी होतात। सुखी समाधानी झाल्याच्या नंतर मार्गामध्ये भगवत कार्याला विसरतात, चर्चा बैठकीला विसरतात। मग चर्चा बैठकीमध्ये साप्ताहिक चर्चा बैठक असो, पंधरवाडी चर्चा बैठक असो, मासिक चर्चा बैठक असो किंवा त्रिमासिक चर्चा बैठक असो, कुठल्याही चर्चा बैठकीमध्ये ते सेवक येत नाही। त्याचे कारण असे की आला ताप तर भगवंत माझा बाप आणि गेला ताप तर मी भगवंताचा बाप, आणि म्हणून अशी अवस्था त्यांची आहे। आणि म्हणून बाबांनी म्हटलं आहे आणि म्हणून बाबांनी सांगितलं आहे की सेवक तू जाग जा, आगे तूफान आने वाला है, जो जागेगा वही पाएगा और जो सोएगा वो खोएगा। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 27व्या अध्यायात सामुदायिक प्रार्थना नावाच्या अध्यायात सांगितलं आहे की मित्र हो, ऐका माझे वचन, जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण, तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधी। आणि म्हणून सेवक बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी भगवत कार्यामध्ये गेली पाहिजे आणि भगवत कार्यामध्ये जाऊन भगवत कार्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे। भाव सोडविण्या सर्व गावाला मंगलाच्या प्रार्थनेला सेवकानो जाऊया। भेदभाव सोडविण्या सर्व गावाला